नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? ठीक आहात ना? तर मंडळी, पशुसंवर्धन विभागाअंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन माळशिरस तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण शिंदे यांनी केले आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत त्यांना शाश्वत अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध करून देत पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. त्यानुसार नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई म्हशींचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, 1000 मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुटपिलांचे वाटप व 25+3 तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2025-26 या वर्षात राबवली जात आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक, शेतकरी बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाअंतर्गत करण्यात आलेले आहे. सदर अर्ज दिनांक 2 जून 2025 या तारखेपर्यंतच ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना, पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यक सर्व चिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाअंतर्गत करण्यात येत आहे. तरी माळशिरस तालुक्यातील पशुपालकांना आवाहन करण्यात येत आहे की ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटचे 4 दिवस शिल्लक राहिले आहेत. ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी ऑनलाईन प्रोसिजर करून अर्ज भरून घ्यावा, असे आवाहन माळशिरस तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण शिंदे यांनी केले आहे.